नमस्कार. कसे आहात सगळेजण? तर आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर प्रथम तुमचे माझ्या संध्याच लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला थोडं आपल्या अस्तित्वाबद्दल बोलणार आहे, की जे आपण जिथं आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा आपण घरात असू द्या किंवा एखाद्या व्यक्तीशी जोडलेल्या असू द्या, मग ते आपले फ्रेंड सर्कल असो, जोपर्यंत तुम्ही तिथं टिकून असता तोपर्यंतच तुमचं अस्तित्व असतं. आणि ज्या दिवशी तुम्ही तिथून निघता किंवा काही कारणास्तव ते ठिकाण सोडावं लागतं, त्या दिवशी पूर्णपणे तुमचं अस्तित्व संपलेलं असतं. फक्त आपलं वेडं मन हा विचार करतं की आपण नसेल तर काय होईल. तर तसं काहीच होत नाही. आपण आहेत तोपर्यंतच आपली तिथं किंमत असते. ज्या दिवशी तुम्ही ते ठिकाण सोडताना कुणाचं काही अडत नाही. मग ते जॉब असू द्या, आपलं घर असू द्या, हे असंच असतं. तर मी म्हणजे सांगायचं एकच की मी ज्या ठिकाणी जॉब करत होते, म्हणजे एक 13 वर्ष जॉब त्या ठिकाणी केलं. 13 वर्ष एकाच ठिकाणी जॉब करणं म्हणजे खूप म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. पूर्ण आपलं नातं आणि ते ठिकाण पूर्ण आपण एकमेकाला जोडलेला असतो. खूप छान असं बॉन्डिंग असतं तिथं. आणि खूप म्हणजे त्या सगळ्यांपेक्षा आपला जीव तिथं गुंतलेला असतो. आपण प्रामाणिकपणे सेवा करत असतो. म्हणजे खूप एक छान प्रकारचं नातं तयार झालेलं असते. आणि कसं म्हणजे त्या ठिकाणाहून आपण एवढा जीव गुंतवून जर त्या ठिकाणावरून आपल्याला कुणी एकदमच आपल्याला म्हणजे चेंज केलं किंवा काही कारणास्तव आपल्याला ते ठिकाण सोडावं लागलं, तर खूप हर्ट होतं. म्हणजे ते एक कल्पना करण्याच्या बाहेरचं आहे. खूप हर्ट होतं. माझ्याही बाबतीत असंच झालं. 13 वर्ष त्या ठिकाणी मी जॉब केले. खूप छान चाललं होतं सगळं. आणि त्याच्यामध्ये माझ्यासोबत एक ज्युनियर होता माझ्यासमोर, आणि ते त्याच डिपार्टमेंटमध्ये होती. ती माझ्यासमोर आली. मी तिला खूप म्हणजे असं छान पद्धतीनं, तिला येत नव्हतं ते सगळ्या गोष्टी मी शिकवल्या. दोघींमध्ये खूप म्हणजे खूप क्लोज मैत्री पण झाली. ऑन ड्युटी सगळं म्हणजे एक फ्रेंडशिपमध्ये खूप असं एकमेकाला जीव देणं, एकमेकाशिवाय असं म्हणजे कुठल्याच गोष्टी नाही, असं खूप बॉन्डिंग होतं दोघींमध्ये. आणि ती अनायसे मी जिथं राहत होते त्याच साईडला तिनं पण राहायला होती. म्हणजे खूप असं, आणि तिने पण खूप हेल्प केली मला. म्हणजे प्रत्येक वेळी आर्थिक मदत करणं, म्हणजे माझे ज्यावेळेस वाईट वेळ होती त्यावेळेस तिनं खरंच त्या व्यक्तीने मला खूप मदत केली. आणि त्याच्यामुळे कसं माझा विश्वास त्या व्यक्तीवरती खूप बसला. म्हणजे त्या व्यक्तीनं तो विश्वास संपादन केला. पण तो विश्वास एक दिवस मागून वार करेल असं कधी मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती. असंच खूप म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवून सगळ्या पर्सनल गोष्टी शेअर करणं तिला, सगळं म्हणजे सगळं लाईफ तिच्यासमोर विश्वासाने तिला सांगायचं. घरातला राहू दे, पर्सनल लाईफ राहू दे, म्हणजे खूप असा आंधळा विश्वास ठेवत गेले मी. आता कुणाला असं कधी वाटणार नाही की ही व्यक्ती, आपण तिला एवढं आपलं पर्सनल गोष्टी सांगतोय, ती आपला विश्वासघात करेल, आपल्याला धोका देईल, असं कधीच वाटणार नाही. आणि हे असंच असते कुणावरती डोळे झाकून विश्वास नाही ठेवायचा कधी. खूप मोठा म्हणजे आयुष्यात खूप मोठा फटका बसला आहे मला. तर तिने जी मदत केली त्याचे उपकार तर मला शेवटच्या श्वासापर्यंत नाही फेडता येणार, असे उपकार आहेत. त्याबद्दल मी खरंच त्या व्यक्तीचे खूप आभार मानते आयुष्यात. कारण की जेव्हा कोणी मदत केली नाही तेव्हा त्या व्यक्तीने मदत केली. त्यामुळे खूप असं म्हणजे तिचे उपकार आहेत. पण तेवढंच नुकसानही त्या व्यक्तीने माझं केलं. घरातही टॉर्चर, बाहेरही त्या व्यक्तीने पोती ओळखली की बाबा हिचं लाईफ ही अशीच आहे, हिला घरात पण कोणी विचारत नाही. आणि ही म्हणजे बाहेरही तिने एवढा विश्वासघात केला, एवढा इश्यू केला की ज्या माझ्या पर्सनल गोष्टी होत्या, जो माझा विश्वास होता, तो पूर्ण त्याचा बाजार मांडला. पूर्ण आयुष्याचा म्हणजे आयुष्यातून उद्ध्वस्त झाल्यासारखं त्या व्यक्तीने मला खूप म्हणजे खूप, त्या व्यक्तीमुळे माझा खूप लॉस झाला. ठीक आहे, पण कसं आहे ना, ते चुका आपल्या असतात. त्याच्यामुळे ना त्या समोरच्या व्यक्तीला आपण दोष देऊ शकत नाही. पण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून एक दिवस माझ्यावर अशी वेळ येईल की मी अशी कल्पना पण केली नव्हती. अक्षरशः
त्या व्यक्तीच्या पोती ओळखण्याने माझ्यावर एवढी वाईट वेळ आली की तिने जिथं एकत्र ड्युटी केलो तिथंही माझ्या भावनांचा, माझ्या काय ज्या पर्सनल गोष्टी असतील त्याचा इतका इश्यू केला. त्याच्यामुळे साहजिकच आहे जी समोर जी व्यक्ती होती ती पोती ओळखली किंवा कुणी असं म्हणजे किंमत जी असते ना ते किंमत राहत नाही तुमची. तर ही अशी मैत्री असते की खूप वाईट, म्हणजे ते म्हणतात ना मैत्रीमध्ये एवढी ताकद असते की ती मैत्री माणसात पण बसवते आणि त्याच मैत्रीमध्ये एवढी ताकद असते की ती आयुष्यातून उठवते आपल्याला. एवढी मैत्री डेंजर असते. तर वाईट एवढं वाटतं की मला की बाबा मी अशा एका व्यक्तीवर विश्वास ठेवला की जिच्यामुळे, त्या मैत्रीमुळे आणि बाकीच्या पण ज्या काही, आणि ती मैत्रीच नाही, ती मैत्री तर झालीच, पण आपल्या आसपास शेजारी किंवा आपल्या घरातच अशी लोक असतात ना सुखाने जगू देत नाहीत. त्या तर झाल्या बाहेरच्या गोष्टी, पण घरात पण अशी लोक असतात ना एवढं मेंटली टॉर्चर करतात, सुखाने जगू देत नाही. तुम्ही कितीही चांगलं राहा, कितीही त्यांच्यासाठी करा, नाहीत सुखाने राहू देत. ह्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या चुकांमुळे लोकांना आपण स्वतःच्या हाताने चुका करून आपली पोती ओळखू देतो. पोती ओळखू देतो म्हणजे की बाबा आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट जो असतो ना तो जपत नाही. आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण स्वतःच्या हाताने कमी करून समोरच्याला किंमत देतो आणि इथंच आपण चुकतो. आणि त्याच्यामुळे लोक आपली पोती ओळखतात, आपल्याला जगणं मुश्किल करतात. त्याच्यामुळे आहे ना कधी समोरच्यावर विश्वास ठेवू नका. आणि हे मी चूक केल्यामुळं माझं म्हणजे जे माझं जे लाईफ आहे ना ते एवढी छान लाईफ होती, ते कधी रस्त्यावर आली तेच मला कळालं नाही. पूर्ण त्या ठिकाणाहून पण मी बरबाद झाल्यासारखं झाले. खूप म्हणजे खूप लॉस झाला. थोडक्यात सांगते मी तुम्हाला, खूप लॉस झाला माझा, आयुष्यातून उठल्यासारखं झालं. इकडं घरातलं वातावरण, इकडं जॉबवरचं वातावरण, केवळ फक्त चुकांमुळे, स्वतःच्या चुकांमुळे आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवल्यामुळे माणसं ओळखता आली नाहीत मला. मी खरंच आयुष्यात सगळ्याला चांगलं समजत गेले, पण खरंच त्याच माणसांनी मला धोका दिला, माझा विश्वासघात केला. त्याच्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे की स्वतःपेक्षा कोणावरती जास्त विश्वास ठेवू नका, कारण लोक खूप तमाशा बनवतात आपल्या आयुष्याचा. आणि ते काय, आणि हो तुम्हाला एक सांगते, लोक कोणी आपल्याला आमंत्रण देत नाही की तुझं लाईफ मला सांग बाई. आपण चुकतो, आपण नाही कधी आपल्या पर्सनल गोष्टी, कितीही काही होऊ द्या आयुष्यात, किती पण वाईट वेळ येऊ द्या, कितीही तुम्हाला त्रास होऊ द्या, तुमचं पर्सनल लाईफ कधीच कुणाला सांगायचं नाही. खरं सांगते मी, एक माझा अनुभव तुम्हाला शेअर केले. खरंच कधी तुमचं लाईफ कुणासमोर तुम्ही पर्सनल गोष्टी अजिबात सांगायला जाऊ नका. लोक गोड बोलून ऐकतात, रडून ऐकतात, हे म्हणजे सगळेच जण म्हणतात, मीच म्हणत नाही. आणि त्याचं रडून ऐकून जगासमोर त्याचा तमाशा बनवतात. खरंच हे माझा एक अनुभव मी तुमच्याशी शेअर केले. आणि मला एक सांगायचं की हा अनुभव सांगायचा माझा म्हणजे माझ्यासारख्या अशाच कितीतरी ताई आहेत, माझ्या बहिणी आहेत किंवा अजून अनेक जण आहेत. तर मी त्यांना एक आधार द्यावा म्हणून किंवा आपलं एक थोडंसं मोटिवेशन म्हणून मी सांगते. बाकी कुणाला माझा हर्ट करण्याचा हेतू नाही आहे. प्लीज कुणी म्हणजे कुणाच्या रिलेटेड नाही आहेत, फक्त माझा अनुभव आहे. तर प्लीज तुम्हाला जर असेच माझे अनुभव ऐकायला आवडले किंवा आवडत असतील तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.